विदाउट फाउंडेशन मेकअप करायचा आहे. हा पूर्ण मेकअप मी फाउंडेशनचा वापर न करता वापरला आहे. कसा केलाय जाणून घ्यायचा आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. जर तुम्ही मला ओळखत असणार तर तुम्हाला माहिती आहे की कोणता पण मेकअप सुरू करण्याच्या आधी मी आयसिंग नक्की करतेच, ते प्रेफर करतेच, कारण की त्याच्यानेच माझा मेकअप लॉंग लास्टिंग राहतो आणि फ्रेश सुद्धा दिसतो. मी 30 सेकंद माझ्या चेहऱ्यावरती आयसिंग करते. सर्वात पहिले मी वापरते सिरम. जर तुमच्याकडे सिरम नसेल तर तुम्ही डिरेक्टली मॉइश्चरायझर सुद्धा वापरू शकता. व्हिटॅमिन सीचं सिरम यूज करणार आहे. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जेवढा हेवी मेकअप असतो ना तेवढं स्किन केअर जास्त स्ट्रॉंग पाहिजे. आता कोणता पण प्रोडक्ट लावल्यानंतर 30 सेकंदाचा गॅप घेऊन पुढचा प्रोडक्ट अप्लाय करायचा आहे. नेहमी लक्षात ठेवा, डोक्यात फिक्स करून घ्या. त्याच्यानंतर मी लावणार आहे मॉइश्चरायझर. मॉइश्चरायझर स्किन टाईप नुसारच तुम्हाला प्रेफर करायचं आहे. चुकीचं मॉइश्चरायझर लावून तुम्ही तुमचा मेकअप खराब करणार नाही. तर लावत आहे लिप बाम फॉर हायटिंग माय लिप्स. दिवसभराचा मेकअप असतो म्हणून इथे सनस्क्रीन मी प्रेफर करते, SPF 50 PA+ वाली. प्लीज ट्राय टू अप्लाय सनस्क्रीन एव्हरी सिंगल डे. अशा पद्धतीने माझी स्किन प्रेप झालेली आहे. देन नाव इट्स टाइम फॉर प्रायमर. मॅलिओचं प्रायमर यूज करते मी. आपले पोर्स श्रिंक करण्याचा एक करतात, ब्लरी इफेक्ट देतं प्रायमर, आणि आपला मेकअप स्मूथली ब्लेंड होण्यासाठी, स्टिक राहण्यासाठी आपल्या स्किनवर हेल्प करतं. म्हणून प्रायमर इज मोस्ट इम्पॉर्टंट ऑफ द मेकअप. तुम्हाला तुमच्या स्किनवर अनइव्हन स्किन असेल तर तुम्हाला तिथे डार्क कन्सिलर वापरायचा आहे. त्या स्किन टोनपेक्षा एक शेड डार्कर. आणि ब्युटी ब्लेंडरने, मी ब्युटी ब्लेंडर कसं यूज करायचं ऑलरेडी मागच्या व्हिडिओत सांगितलं आहे. तर याच्याने तुम्हाला ब्लेंड करायचं आहे, जेणेकरून तुमचे डार्क सर्कल्स, अनइव्हन स्किन सेट होऊन जाईल. याच्यावरती मी लावणार आहे थोडंसं लायटर कन्सिलर. आणि सेम ब्युटी ब्लेंडरने आपल्याला हे ब्लेंड करायचं आहे. तुम्ही मधून सेटिंग स्प्रे सुद्धा मारू शकता जर तुम्हाला खूप लॉंग लास्टिंग साठी मेकअप हवा असेल तर. एकदम लाईट हाताने तुम्हाला ब्लेंड करायचं आहे. एकदम असं रगडून किंवा एकदम दाबून प्रेशर नाही द्यायचं आहे, नाहीतर जो मेकअप आहे तो निघून जाईल. एकदम लाईट हाताने, म्हणजे एक्स्ट्राचं जे प्रोडक्ट आहे ते फक्त तुमच्या याच्यावरील आणि फ्लॉलेस बेस होईल तुमच्या मेकअपचा. ठीक आहे, आता इथे माझा हा बेस झालेला आहे. आता मी अप्लाय करणार आहे ब्लश. ब्रश घ्यायचा, ब्लशला वॉर्म एकदम ब्लेंड करून घ्यायचं. अँड देन स्टार्ट अप्लाय ऑन चिकबोन अँड देन नोज. आय विल अप्लाय ऑन चिनब्रोन, लिटल बिट ऑन आयज. ब्लश इथे का लवकर लावलं, कारण की मी पावडर ब्लश यूज नाही करते, मी क्रीम ब्लश यूज करते. म्हणून जेव्हा क्रीमी प्रोडक्ट आपण वापरतो तर क्रीमी प्रोडक्ट एक सोबत वापरायचे राहतात. मला हायलायटिंगचा इफेक्ट हवा आहे म्हणून मी लाईट कन्सिलर घेईल, जे माझ्या स्किन टोनपेक्षा एक शेड लाईट असेल. आणि ते मी फक्त इनसाइडला आउटसाइडला असा शेप देणारे प्रॉपर माझ्या फेसला. इथून असं नोजच्या इथे, लिप्सच्या बाजूने, आयब्रोजच्या वरती, नोजच्या मध्ये आणि फोरहेडला. मधून बाहेरच्या साईडने आपल्याला ब्लेंड करत जायचं आहे. आणि डिरेक्टली डोळ्याच्या इथे नाही अप्लाय करायचं. तिथे अप्लाय केल्यावर क्रीसेस येतात तिथे, तर लांबून अप्लाय केल्यानंतर ब्लेंड करायला पण इझी जातं. आणि ब्लेंड केल्यावरती आपला फेस पण हायलाइट होतो लाईट कलरच्या कन्सिलरने. टेक युअर टाइम अँड ब्लेंड प्रॉपरली. प्रकारे झालेला आहे बेस रेडी. आता मी लूज पावडर घेणार आहे. हातावर एक्स्ट्राची पावडर रिमूव्ह करून आणि फक्त प्रेस करायची आहे, जेणेकरून ग्रीज नाही येणार. रोज करण्यासाठी पहिले स्पूली ब्रशने आयब्रो कोम करून घ्यायच्या. नंतर ब्राऊन कलरची आयब्रो पेन्सिल घ्यायची. मी माझे जे हायलाइट, जे पॉइंट्स आहे, हाय पॉइंट्स, ते फिल करेल. आणि मध्ये जो गॅप असेल तो फिल करेल. आणि थोडी उंच आयब्रो दाखवण्याचा ट्राय करेल. आणि परत स्पूली ब्रश घ्यायचा आहे. जिथे जिथे आपण लावलेला आहे पूर्ण एकदा ब्लेंड करून घ्यायचे, म्हणजे ते नॅचरल वाटेल. यासाठी तुम्ही आयलायनर लावू शकत, पण मी ते लिप पेन्सिल लावत आहे ॲज अ आयलायनर. आणि ते असे ब्लेंड करून घ्यायचे आहे, म्हणजे हार्श लाईन पण नको दिसायला आणि असं वाटायला पाहिजे काहीतरी छान केलेलं आहे आईजवर. आता मस्कारा शिवाय आय लुक कम्प्लीट नाही होत. मस्कारा, लायनर, फूड कलरची लिपस्टिक लावायची. इथे जर तुम्हाला पावडर ब्लश अप्लाय करायचं असेल तर तुम्हाला परत लिक्विड ब्लश हातावर घ्यायचा आहे. वरती लूज पावडर टाकायचं आहे, करायचं आहे. हे तुमचं पावडरी ब्लश फॉर्म मध्ये रेडी होतं.
आणि तुम्ही परत ब्रशने स्प्रेड करून परत थोडंसं वरती, इफ यू वॉन्ट यू कॅन अप्लाय इट मोर फॉर ब्लशिंग. अशा प्रकारे तुमचा मेकअप झालेला आहे. खूप सिंपल आणि इझी मेकअप आहे विदाऊट फाउंडेशन. नक्की ट्राय करा. सेव्ह करून ठेवा व्हिडिओ स्टेप बाय स्टेपसाठी आणि सबस्क्राईब करा सेजल्स ब्युटी ब्लिसला.